गुड मॉर्निंग गाईज. तर मी आज आळेफाट्याला आलेली आहे. वाजलेत सकाळचे 8. आज संगमनेरला जायचा प्लॅन आहे. तर तुम्ही ते बघतालच आज मी दिवसभरात काय काय करते काय नाही. बट इथला व्ह्यू म्हणजे काय क्लासी आहे. आत्ता मी जिथं थांबली आहे ते माझ्या आजीचं घर आहे. मी तुम्हाला तेही दाखवते. बट तुम्ही बघताल तर भाई साहेब ओन्ली सकाळचे 8 वाजलेले आहेत. मला खरं तर ब्लॉग 6 वाजताच चालू करायचा होता, पण आळशीपणा उठलीच नाही आहे. आत्ता उठली आहे. एक 10 ते 5 मिनटं मी आंघोळ. आपण पूर्ण घर फिरूयात, सगळं फिरूयात, मी सगळं दाखवते. तर अशा प्रकारे तर आता मी रूममधून बाहेर निघाले. हा आहे वरचा हॉल आणि तिकडे ती गॅलरी. आपण बघूयात. इथूनच मग असता तो क्लासी व्ह्यू आला होता. माझ्या उलट्या बुद्धीसारखं मी दरवाजा उलटाच उघडायला बघत होते, बट मला कळाले. हा तो व्ह्यू जिथून आपण मगाशी फर्स्ट शॉट घेतला होता. हे घर आणि ते जे तिकडं आहे ते हॉस्पिटल आहे. आपण बघूयात खाली जाऊन. इकडे वरती टेरेस आणि हे खालती ग्राउंड फ्लोअर. बघूयात आता कोणाकोणाचं काय काय चाललंय. हॅलो आयरा. हॅलो. खान ओप्स. परत उलट डोकं आता सुलट लावलंय. हा एंट्रन्स. जाऊयात आता बाहेर. सकाळी सकाळी तुळशी मातेचं दर्शन झालेलं आहे आपल्याला. आणि हे छोटंसं इथं जी सगळ्या प्रकारच्या भाज्या जे काही लागेल घरात खाण्यासाठी ते सगळं ती इथे लावायची. हे हॉस्टेल आहे जे हँडल आमचे आजी बाबा दोघंही करायचे. हे आपण इथून बाहेर पडलो आणि ही आपल्याला दिसत आहे. सकाळी सकाळी हे दिसल्यावर अजून काय पाहिजे. तर हीच ती जागा आणि इथून हे सगळे चालू होतं. मी लहान होते ना तेव्हा मी इथं बसायची. आजी माझ्याजवळ इथे असायची आणि मी अशीच यात डोकवायची. तर मला ते छोटे आपण त्याला बेडूक मासे बोलतो ते मला दिसायचे आणि मी आजीला बोलायची की आजी अरे यात तर मासे आहेत वगैरे वगैरे. आजी बोलायची हो मग तुझ्यासाठीच ठेवले ते. तर याच पॉन्डला तर किती सुंदर फ्लावर्स पण आलेले आहेत. तिथून आलोय आपण. हे हाय बाप्पा. गणपती बाप्पा मोरया.
हे एक ह्याच एरियामधलं आहे. तुम्ही बघू शकता ह्याच्या बाहेरचा एरिया हा असा काहीसा आहे. आपण जाऊयात आता हॉस्पिटलकडे. असा इथून काहीसा चालू झाला की हे आलं आमचं ओम चैतन्य हॉस्पिटल, जेही आमची आजी बाबा दोघेही हँडल करतात. मावशी मामा देखील करतात. तर आजचा प्लॅन आय थिंक संगमनेरला आमच्या मातोश्रींचं गेट टुगेदरसाठी चाललो आहे. पण हे आम्हाला का घेऊन चाललं ते माहीत नाही, बहुतेक आहे. आणि तर बघूयात तिकडे अजून काय काय होतं आहे. जॉईन राहा आपल्याला. हां, तर मेन गोष्ट ह्या रोडनी राईट हिअर ते वरती दिसतं आहे तुम्हाला जे काही नीट टाकलेलं, तेही एक हॉस्टेलच आहे. येस, ह्याच कॉलेजचं किंवा ह्याच कमिटीचं आहे. तर आता भेटूयात डायरेक्ट आपल्या डेस्टिनेशनवर किंवा निघताना वगैरे भेटूयात. तर आता मी निघते, कारण आता संगमनेरला निघायचं 10 वाजेपर्यंत तिथं पोचायचं आहे. सो 2 घास पोटात घालायचे आणि मग निघूयात. आमच्या मावशीबाई पण येतात, तिथे आम्ही आपण आता आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहे, संगमनेरला आईच्या गेट टुगेदरसाठी. लोणी प्रवरा. काय तुझ्या कॉलेज शाळेचं नाव? प्रवरा कन्या विद्या मंदिर. आणि आता तू कुठं चालली आहे? मी आता गेट टुगेदरसाठी चालली आहे. तुझ्या आज आम्ही मैत्रिणी सगळ्या भेटणार आहोत. काय वाटतंय, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. हे आमचं हॉस्टेल होतं. आमचं हॉस्टेल होतं. इथं गेट टुगेदरला खायला मिळतंय म्हटल्यावरती खायला चाललोय. ओ काय खायला चाललोय आपण? मला कळालंय आपण काय खायला चाललोय मिसळ खायला. बघूया, मला माहिती आहे ना, पण बघूया. अरे बापरे, किती चेंज झालंय. आम्ही तर चेंज लक्षात मैत्रिणी भेटल्या, खरं ओळखत तर नाही. हां, जेवढं तेवढं ओळखत आहे, त्याच्यामुळे तरी बरं आहे. चला, आपल्याला काय, आपण आलोय खायला. त्यांचं चालू द्या तिकडं गेट टुगेदर, आपण खाऊयात. सिंधू छाया
सेंट्रलाइज्ड किचन शोधूया ना भाई, काय काय मिळतंय. आईला त्यांची मेस एक नंबर होती याचा अर्थ. अगो बाय बाय बाय, मस्त वास येतो. अजून त्यांच्या गंपत संपनात. माझ्याकडे बोट करू करू काय म्हणतायत बाबा. हा मी पल्लूचीच पोरगी, हो पल्लूचीच पोरगी. इकडे काय आहे. वा 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 वा, सुगंध दरवळतोय बाहेरपर्यंत. वडापाव दिसू राहिलंय मला. थँक्यू. हे बघा आमचं. कुठं हे काय ऐकणाऱ्यातली नाही पोरगी. आम्हाला आमचं आवडतं मिसळ भेटलंय का म्हणून आम्ही दुसरं काही शोधू. हो बघूयात ना, नक्कीच बघूयात. खाऊन सांग मला पटकन कसं आहे. कसं आहे ओवी? मस्त आहे, पण थोडंसं स्पायसी आहे. आवडलंय ना? हो. मिसळ म्हटल्यावर आवडणारच. चला ठीक आहे, असू दे. आम्ही आलो आहे आईच्या हॉस्टेलमध्ये. तर त्यांची काय क्लासरूम आहेत भावा. तू वॉल्यूम देते का? परत वॉल्यूम देते का मृण्मयी? परत वॉल्यूम देत होती वाटतं तू. आली मस्त वॉल्यूम आली आहे. थांबा बाबा, चालायचंय बाबा आता इथून. कशाला खेळ करते दादा, चल. काय तुझं कॉलेज आहे? हा म्हणून नुकसान करायचंय ह्यांना. ऐक ग, दमलोय आता. काय क्लासरूम बघूयात आपण एकदा. आई शपथ, याद गरीब मृण्मयी. माझी मम्मी दाखवते मी तो.
आता सगळे निघालेत. आज एवढ्या उन्हात फिरलेत, एवढं सगळं केलंय ना, एवढं गरम झालंय, बास रे बास. पण आता ठीक आहे, चला ह्यांचं गेट टुगेदर मस्त झालं ना, बास. देखो वो खुशी देखो उनके चेहरे की. ते आमची मावशी, मावशी तर आज विचारायलाच नको. मावशी फुल म्हणजे फुल एन्जॉय करत होती मैत्रिणींसोबत. बाबा अजून माझी नीट बोललेलं नाही, आता घरी गेल्यावरच बोलेल. पण आता मृण्मयी काय फील करते तू? हॉटनेस. आता सगळे निघालेत, आता आम्ही 10ला निघतो. त्यांचं हे गेट टुगेदर संपलं आहे. आजचं गेट टुगेदर एकदम मस्त झालं, जेवण एकदम कडक झालं. आता सगळे सबको अलविदा अलविदा कर रहे हैं. सो बाय, तुम्हाला पण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. मुभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची कधी वाढले हे दुरावे. कळे ना जुरे बाग आता, सुनी सुनी सारी का कळे नाशी. हरवली पाखरे हरवली पाखरे.